आणि यानंतर आजची मोठी बातमी पुण्यातील राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासंबंधीची। लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावरती आहेत। काँग्रेसच्या देशव्यापी छात्रों की गूंज अभियानाचा चौथा टप्पा पुण्यामध्ये संध्याकाळी 5 वाजता पार पडणार आहे। या कार्यक्रमामध्ये ते प्रामुख्याने विद्यार्थिनी आणि तरुणींशी थेट संवाद साधणार आहेत। शिक्षण, वाढती बेरोजगारी आणि महिलांच्या सुरक्षेच्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती सविस्तर चर्चा करणार आहेत। मंचावर फक्त राहुल गांधी असणार आहेत। संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे, तर 6 वाजता ते विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत। तर राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे। 1200 पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। कार्यक्रमासाठी 42,000 विद्यार्थिनींनी नोंदणी केल्याची माहिती मिळाली आहे। पुणे पोलिसांकडून कार्यक्रमस्थळी साधारणपणे 500 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। वाहतूक नियोजनासाठी 700 वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त हा वेगळा ठेवण्यात आलेला आहे। तर कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेशद्वार, वाहनतळ आणि प्रमुख चौक, त्याचबरोबर कार्यक्रम स्थळाच्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे। गर्दीचा अंदाज घेऊन वाहतूक व्यवस्थेमध्ये देखील आवश्यक बदल करण्यात येणार असून वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केलंय। गर्दी वाढल्यास वाहतुकीचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत देखील नियोजन करण्यात आलेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची तपशील जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवानी, आपण पाहतोय की जोरदार अशी तयारी काँग्रेसकडून या संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता प्रशासन कसं सज्ज झालेलं आहे, पोलिसांचा बंदोबस्त कसा असणार आहे? आपण जर बघितलं तो आता सांगितल्याप्रमाणेच 1200 पोलीस या कार्यक्रमाच्या आजूबाजूच्या परिसरात आणि कार्यक्रमस्थळी तैनात असणार आहे, कारण हा कार्यक्रम आहे तो फक्त मुलींसाठीच होणार आहे। मुली या ठिकाणी जेव्हा प्रवेश घेतील तेव्हा देखील त्या मुलींचं रजिस्ट्रेशन चेक करण्यात येईल आणि त्याच्यानंतर त्या मुलींना प्रवेश दिला जाईल। माझ्या बाजूला मी दाखवण्याचा प्रयत्न करते, हे सगळे जे एंट्री गेट्स आहेत, इलेक्ट्रिक एंट्री गेट्स, ते या ठिकाणी काही वेळात लावण्यात येतील आणि त्याच्यानंतर या मुली स्वतः सगळं तपासणी करून इथे आत प्रवेश करतील। मागच्या बाजूनी जर बघितलं तर मुलं या कार्यक्रमाला जे येतील किंवा पुणेकर हे कार्यक्रम बघायला येतील त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे आणि मुली आणि त्यांच्यात एक अंतर ठेवण्यासाठी हे असं बॅरिगेट्स लावण्यात आले आहे, डबल बॅरिगेटिंग करण्यात आली आहे, जेणेकरून कोणताही मुलगा इकडल्या बाजूने येऊ नये आणि कोणताही गोंधळ या कार्यक्रमात होऊ नये याची संपूर्ण खबरदारी आहे ती पोलीस प्रशासन आणि सुरक्षा प्रशासनाकडनं घेण्यात आली आहे। याच परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे, कारण हा महत्त्वाचा रस्ता आहे पुणे स्टेशनकडे जाणार आहे। त्या स्टेशनच्या रोडवर हा सगळं हे कॉलेज आहे, त्याच्याच मैदानावर असल्यामुळे या ठिकाणी दरवेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतेच। मात्र आज या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात काही पुणेकर, काही काँग्रेसचे कार्यकर्ते, बडे नेते आणि त्यासोबतच विद्यार्थिनी येणार असल्यामुळे या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होण्याची देखील शक्यता आहे आणि त्यामुळे 700 वाहतूक पोलीस आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे आणि 500 पोलीस कर्मचारी ACP लेवलचे असू द्या, DCP लेवलचे, हे सगळे पोलीस कर्मचारी आहे ते देखील या ठिकाणी संध्याकाळी तैनात असतील। सकाळीच या ठिकाणी 2 DCP आणि ACPंनी या सगळ्या सभास्थळाची पाहणी केली आहे आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना किंवा आयोजकांना काही सूचना देखील केल्या आहेत। जे बॅरिगेटिंग्स दिसत आहेत ते बॅरिगेटिंग्स डबल बॅरिगेटिंग्स आहेत, जेणेकरून आतमध्ये कोणीही शिरू नये किंवा आतमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मुलींसोबत कोणी गैरवर्तन करू नये याची संपूर्ण खबरदारी आहे ती पोलीस प्रशासनाकडनं घेतली जाते ना अर्थातच काँग्रेसच्या कार्यकर्ते किंवा काँग्रेसच्या टीमकडनं देखील घेतली जाते। 1200 पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी संध्याकाळी तैनात असेल आणि मुलींचा कार्यक्रम असल्यामुळे ही जबाबदारी पोलिसांची सगळ्यात मोठी असल्याचं दिसून येत आहे। माधवी, अगदी, त्यामुळे प्रशासनाकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जाते। धन्यवाद शिवानी या माहितीसाठी। तर पुण्यामध्ये आज होणाऱ्या छात्रों की गूंज कार्यक्रमाआधी अभाविप आणि काँग्रेसमध्ये जोरदार राडा झाला। COEP कॉलेजमध्ये काँग्रेस आणि अभाविपचे कार्यकर्ते भिडले। काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये काल रात्री झालेल्या धुमश्चक्रीनंतर एकमेकांवरती मारहाणीचे आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत। त्याबरोबरच एकमेकांच्या विरोधामध्ये पोलिसांकडे तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे। काँग्रेसच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झालेत। शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आलेत।